नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं आजच्या नवीन व्लॉगमध्ये मनपूर्वक स्वागत असा. आज असा महाशिवरात्रीचा पावन दिवस. जरा बरा वाटला खूप दिवसांनी गावात येऊन. एकदम शांती मस्तपैकी तिकडे जरा एकदम एवढ्या ह्याच्यात रवाना गावात येऊन जरा बरा वाटला. तर आता देवळात जातालो आम्ही जवळपास 15-20 मिनिटांनी तयारी करते पटापट आणि जाते देवळात. चला आपण पटापट तयारी करूया आणि देवळात जाऊया. चला मागे बघा माझी आई आणि ही मोठी मम्मी. आणि हे बघा एका इस्त्री करून दिली मी. अरे माझं सदरू काय हां बघा, आज सगळ्यांका कंपल्सरी पांढरं सदर घालूचा आज हरिमाना मंदिरात, त्याच्यासाठी. चला पटापट तयारी करूया आणि येऊया. चला तर मंडळी आपली तयारी झालेली असा. एक पांढरं सुजर घातलेलं. पप्पांची तयारी फक्त आता होची आहे. पप्पा बरोबरच मी जात आहे. पप्पांनी मी एकत्र जातो. पप्पा अशी करतात हे बघा. भेटते तुमका मी वाटेत. चला तर मंडळी आता आम्ही बाहेर पडलो. हे बघा पप्पा पण तयार झालेलं आहे. हे बघा चला पटपट जाऊया. फायनली आपण मंदिराच्या जवळ येलो. हे बघा आमचं मंदिर. आता थोड्याच वेळात देव बाहेर काढतील. तोपर्यंत आपण गाडी पार्क करूया आणि मध्ये जाऊया मंदिरात. गेट दुकानं जास्त लागली नाहीत एवढी. हे बघा बहुतेक जण मुंबईतून किंवा कुठे पण नकडे ना बाहेर गावी आहेत, ते सर ना महाशिवरात्रीसाठी खास केले आहेत. सबलाश मनोरथाः देव मला स्वामी समर्थ. तू पाठपुरी पादाकार ओळ्याचा पूर्वगणित ज्ञानशंकर स्वयंभू रामेश्वर असलेले तुझे 12 पाद माने. काय आमच्या पूर्वजांनी जी रीतिरिवाज घालून दिली त्याप्रमाणे आपला आज महाशिवरात्रीच्या दिवशी आपला तुझं सप्ताहाचा दिवस. आता हा 7 प्रहराचा सप्ताह आता सुरू होतोय. त्या प्रीत्यर्थ तुमच्या समोर अमृताचं भरलं ठेवलेलं आहे. तुम्हाला विनंती करतो हे जे वार्षिक कामकाज आहे ते व्यवस्थितपणे नीटनेटकेप्रमाणे पार पाडून द्या. इथे बाहेरगावची माणसं येतील, इथली आपली गावातली माणसं असतील, बोलण्यात चालण्यामध्ये करण्याबद्दल चूक अपराध होईल. लहान लेकरूंना क्षमा करा. उत्तरोत्तर सर्वांची भरभराट करा. सर्व भक्तजन जे जमलेले आहेत सर्वांच्या कुटुंबामध्ये यश कीर्ती लक्ष्मी प्राप्त करून द्या. प्रत्येकाचा नोकरी धंदा उद्योग व्यवसाय त्याच्यामध्ये वृद्धी करून द्या. मुलाबाळांचा सांभाळ करा. स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त करून द्या. सर्वांना विशेषतः उत्तम आयुष्य प्रदान करून द्या. हे वार्षिक हरिनाम घेत आहेत मान्य करून घेऊन सर्व प्रकारे कल्याण करून राखण रखवायला सामील.
भगवान दिंडी चालली वाजे टाळ मृदुंग दिंडी चालली वाजे टाळ मृदुंग विनोबाच्या देशाचा भगवान रंग विनोबाच्या देशाचा भगवान रंग त्याचा पिवळा रंग त्याचा पिवळा रंग त्याचा जांभळा रंग. तर मंडळी आता आम्ही घरा गेलेले असो आमचो पार संपलो. ए बाळा हे बघा बाळू आमचो खूप दिवसाने दिसले का. ए बाळू थांब. आमचं पार संपलो आता निर्गुणवाडीचं पार उभं राहिलो. आता आम्ही आता सगळ्या करून घरा गेलंय. आता रात्री बाहेरची दिंडी असतले त्या दिंडीका आम्ही जातलो. तुमका आता रात्री भेटतोय मी या देवळात. चला मंडळी आता आम्ही देवळात जाऊक बाहेर पडलो. आमका खूपच उशीर झालो. भजनां येयली आहेत बाहेरची. तर आता मामा येता नेऊक आमका वरती येयलो थंयसर. आता आमका जावची फक्त देरी आहे. तर आम्ही आता हे बघा बहिणी दोन आणि मी तिघा जण जातो. चला फटाफट जाऊया रिक्षेत वरती. होय मा तर बघा मामा येलो रिक्षा घेऊन. बसा पटकन चला जाऊया. गेली आता चल. मंडळी आता आम्ही मामाच्या रिक्षेत बसलेले असो. देवळात जाऊ. चला फटाफट देवळात जाऊया. मस्तपैकी केंडे बाहेर केले ते बघूया. बरं वाटतं थोडं. आता बाहेरची दिंडी संपली की आमचंच वाडीचं पारा पहिलं बसतो बाहेरच्या दिंडी सोडूसाठी. मागाच जागरणच करू इच्छा. आता बघूया कसं काय तर तुमका दाखवेन ब्लॉगमध्ये. तो मंडळी आता आपण मंदिरात पोचलेलं असो. मस्तपैकी सजवल्याने मंदिर लाईटिंग वगैरे कशी वाटतात ती भारीच वाटतात. भजन पण कोणाचं तरी बसलेला किर्लोसचा गाडीचा असं वाटतं भजन. जगाचा
आपल्या शेतात वंचित करायचं गणित. आता मंडळी सकाळचं पार संपलेलो हा. आत्ताचे किती वाजले थांब दाखवते. किती वाजले रे मंदार? 5:11 झालेले आहेत ते बघा. सकाळी 5 वाजता आता आम्ही झोपा जातो घराकडे. जाऊया फटाफट, थंडी पण लागता या. एक तर मी स्वेटर माझा इसरा नेलं त्यामुळे कुडकुडे भरतच. आता हिच्या शालीत ना जाऊ खया फटाफट जाऊया चलत. आता निर्गुणवाडीचं पार बसलेलो असा. परत सकाळी पण आमका येऊचा लवकर. जाऊया चला.